मागच्या 2-3 महिन्यामध्ये आंब्याच्या वेगवेगळ्या प्रकारांबरोबरच त्याचे पदार्थही भरपूर करून खाल्ले असतील, हो की नाही? आज आपण बनवणार मँगो फ्रुटी. ही फ्रुटी बनवण्यासाठी आपल्याला फक्त 3 साहित्य हवं आहे आणि त्याचबरोबर पाणी. बाकी जास्त कोणताही तामझाम नाही आहे, साहित्य नाही आहे, अगदी काहीच नाही. मी 3 वेळा ही फ्रुटी बनवली आहे, पण आज पहिल्यांदाच तुमच्यासोबत शेअर करते आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपल्याला पिकलेला आंबा हवा आहे, कैरी हवी आहे आणि साखरही हवी आहे. या 3च साहित्यापासून आपण आजची ही फ्रुटी बनवणार आहे. आजची ही फ्रुटी म्हणजे ॲक्च्युली फ्रुटी यापासूनच बनवतात. सर्वात अगोदर 2 कप आपण आंबा घेतलेला आहे, पिकलेला आंबा. मी या ठिकाणी वापरलेला आहे हापूस आंबा आणि कैरी जी आहे ती म्हणजे केशरची आहे, घरच्या केशरची. ठीक आहे. अर्धा कप आपल्याला केशरची कैरी वापरायची आहे. त्याचबरोबर आपल्याला पाऊण कप साखर वापरायची आहे. साखर तुम्ही तुमच्याकडे जो आंबा किंवा कैरी आहे त्याच्या आंबट गोडपणावर तुम्ही ठरवू शकता, पण जनरली पाऊण कप साखर त्यासाठी इनफ आहे. मी तेवढीच वापरली. तुम्हाला जर नंतर पिल्यानंतर वाटलं की थोडीशी साखर कमी आहे तर मग तुम्ही ती वाढवू शकता. सर्वात अगोदर या सगळ्याची प्युरी करून घ्यायची आहे. यामध्ये अजिबातही पाणी वापरायची गरज पडलेली नाही, पण तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही नक्की वापरू शकता. आणि त्याचबरोबर हा जो रस आपण बनवलेला आहे, प्युरी जी आपण बनवली आहे ती गाळून घ्यायची आहे. माझ्याकडे एकदम स्मूथ अशी प्युरी तयार झाली होती, त्यामुळे मला गाळून घेण्याची गरज वाटलेली नाही आहे. आता आपल्याला वापरायचं आहे पाणी. यासाठी आपल्याला एकूण 4 कप पाणी लागणार आहे. पहिला 1 कप पाणी मी या ठिकाणी मिक्सरचं भांडं धुवून घेण्यासाठी वापरले. बाकी पाणी कधी वापरायचे हे तुम्ही पुढे बघायचं आहे आणि त्यानुसारच आपण पाणी वापरणार आहोत. सर्वात अगोदर आपण जे पाणी मिक्स करून घेतलेलं आहे, म्हणजे मिक्सरचं भांडं साफ करून घेतल्यानंतर जे पाणी आहे ते मिक्स करून घ्यायचे सगळ्या रसामध्ये. त्याच्या गुठळ्या नाही तयार झाल्या पाहिजेत. आणि त्यानंतर आपल्याला हे पॅन गॅसवर ठेवायचं आहे आणि एकदम लो फ्लेम करायची. अजिबात मीडियम किंवा हाय फ्लेम करायची नाही. फक्त 15 मिनिटाचंच काम आहे. यासाठी जास्त वेळही लागत नाही ना जास्त गॅस लागतो, पण रेसिपी अगदी परफेक्ट तयार होते. गॅस आपल्याला लोच ठेवायचा आहे, ज्यामुळे यामध्ये अजिबातही गुठळ्या तयार होणार नाहीत आणि आपल्याला हा रस जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिटासाठी ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे. यासाठी जास्त वेळ लागणार नाही आहे. फक्त 7 मिनिटामध्ये आपली ही रेसिपी तयार होते. ठीक आहे. सर्वात अगोदर त्याला थोडेसे बुडबुडे यायला लागले, म्हणजे उकळी यायला लागली असं जाणवलं की ते पुन्हा मिक्स करून घ्यायचे. असं आपल्याला कंटिन्युअसली पुढच्या 5 ते 7 मिनिटासाठी करत राहायचं आहे, जेणेकरून त्याचा तळ धरला जाणार नाही आणि आपला मँगो पापड तयार होणार नाही, कारण आपण बनवतोय फ्रुटी. ठीक आहे. आता ही फ्रुटी बनवण्यासाठी आपल्याला जास्त साहित्य वापरायची गरज नाही आहे. जर तुम्हाला ही स्टोअर करून ठेवायची असेल, फ्रीजमध्ये अगदी जास्त वेळासाठी स्टोअर करून ठेवायची असेल, तर यामध्ये पाणी न घालता तुम्ही हे सगळं प्युरी शिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग ती फ्रीजमध्ये थंड करून स्टोअर व्हायला ठेवायची. ती तुम्ही 1 ते 2 महिन्यासाठी आरामात वापरू शकता. पण मी जी बनवली आहे ती इन्स्टंट आहे, लगेचच फ्रुटी पाहिजे होती, म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं. याला 1-2 उकळी घेऊन झाल्या, 5-7 मिनिटामध्ये 1-2 उकळी घेऊन झाल्या की पॅनमधून आपण हे सगळं थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे. एका भांड्यामध्ये काढायचे आणि थंड व्हायला ठेवून द्यायचे. यासाठी मी आता आपण पाणी वापरलेलं आहे 3 कप पाणी. आपल्याला हे पाणी एकदम थंड चिल्ड वॉटर घ्यायचं आहे, कारण आपला मँगो गरम होता. आपण जो रस आहे तो गरम करून घेतला होता, शिजवून घेतलेला आहे, त्यामुळे यामध्ये एकदम थंड फ्रीजचं पाणी वापरायचं आहे. ज्यामुळे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही लगेचही पिऊ शकता, पण जर अजून जास्त चिल्ड आवडत असेल तर मग मात्र तुम्हाला ती फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवावी लागेल. मी 2 ते 3 तासासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवली होती आणि थंड झाल्यानंतर मग मुलांनी खूप जास्त एन्जॉय केली. ठीक आहे. आता हे सगळं थंड व्हायला ठेवून द्यायचे, फ्रीजमध्ये ठेवायचे आणि 2 ते 3 तास तुम्ही ठेवू शकता किंवा अगदी संध्याकाळी बनवलं तर ओव्हरनाईट तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी प्यायला आरामात घेऊ शकता. पाणी मिक्स करून बनवलेली ही जी फ्रुटी आहे पुढच्या 8 ते 10 दिवसासाठी तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर आरामात करून ठेवू शकता. अजिबात खराब होत नाही. मी उन्हाळ्यामध्ये 2-3 वेळा बनवली होती, एकदाही खराब झाली नाही फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे. ठीक आहे. आणि जर ती तुम्हाला डायरेक्टली पुढच्या जास्त दिवसांसाठी वापरायची, 1 ते 2 महिन्यांसाठी वापरायची, तर मग यामध्ये पाणी न घालताच तुम्ही ती प्युरी शिजवून घ्यायची आहे. ठीक आहे. आता आपण ही सर्व करूया.
सर्व करण्यासाठी वेगळं काहीही करायची गरज नाही आहे, काही नाही. थंड झालेली फ्रुटी मस्त घ्यायची आहे आणि एन्जॉय करायची आहे. अशाच रेसिपीसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करा आणि आजची ही फ्रुटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि बनवणार की नाही हे पण मला सांगा. ठीक आहे, आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. शेजारी जे बेल बटन दिले ना तेही प्रेस करा, जेणेकरून येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हो, ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही फ्रुटीची रेसिपी तेही एवढ्या सोप्या पद्धतीने नक्कीच बघायला भेटेल. आमच्या घरी तर ही फ्रुटी फक्त 2च दिवसात संपली आहे. तुमच्याकडे किती दिवसात संपते हे मला कमेंट करून सांगायचं आहे. धन्यवाद.